नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे पुऱ्यांची रेसिपी। तर आज मस्त अशा पुऱ्या बनवणार आहेत आणि ह्या पुऱ्या आहेत तशा 10-15 मिनिटं टम्म कशा राहतात त्याचं मी सिक्रेट पण सांगणार आहे आणि त्याच्या टिप्स थोड्याशा सांगणार आहे। तर बघा, ही किती छान अशी पुरी फुगलेली, एकदम काठोकाठ अशी पुरी फुगली आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल की थोडीशी ती फाटली देखील होती, तरी पण ही आहे तशीच राहते। आणि सगळ्या पुऱ्या तळून झाल्यानंतर मी असं ताट केलं होतं आणि तरी पण बघा पुऱ्या आहेत तशाच आहेत। तर ह्याची रेसिपी आपण पाहूयात, मस्त अशी पुऱ्यांची रेसिपी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर आजच्या पुऱ्या आपण गव्हाच्या पिठापासून पाहणार आहोत। तर 2 कप मी इथं गव्हाचं पीठ घेतलंय। तर म्हणजे माझ्या घरात कमी लोक आहेत म्हणून मी 2च कप घेतले। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय, त्याचबरोबर 3 चमचे बारीक साईजचा रवा असतो तो मी घातलेला आहे आणि 2 चमचे आपलं जे घरचं तेल आहे ते घालायचं। तेल जर गरम करून घेतलं तर अजून चांगलं, किंवा असंच टाकलं तरीही काही प्रॉब्लेम नाही। थोडं थोडं पाणी घालून असं घट्टसर पीठ मळायचं, एकदम पण घट्ट नाही। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पीठ मळायचं आणि ते पीठ 10-15 मिनिटं ठेवून द्यायचे। आता माझे इथं 10-15 मिनिटं झाले होते। मी याला काय करते, हातानेच असे तोडून घेते गोळे। तुम्ही सुरीने वगैरे नाही का तोडू शकता आणि मस्त सगळे गोळे करून ठेवायचे। फक्त त्याच्यावरती कापड वगैरे ठेवलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण आता गरमीचे दिवस आहेत, काय हवा वगैरे एवढी येत नाही म्हणून नाही ठेवलं म्हणजे तरी चालेल। आणि बघा तुम्ही, मी अशी मीडियम साईजची पुरी लाटून घेतली आणि त्याच्या अगोदर मी पुऱ्या लाटलेल्या देखील आहेत। अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे। तुम्ही पाहिलंच असेल, पुऱ्या ह्या एकदम जाड पण नाहीत, म्हणजे जसं बाहेर गेलं की आपण जाडसर अशा पुऱ्या खातो ना, तशा पुऱ्या अजिबात करायच्या नाहीत। आणि खूप जास्त पातळही म्हणजे नाही का आरपार दिसेल इतक्या पातळही करायच्या नाहीत। तर बघा तुम्ही, अशा प्रकारे म्हणजे पापडापेक्षा थोड्याशा जाड अशा प्रकारे मी ह्या पुऱ्या बनवून घेतलेत। तर आता पहिली पुरी मी तळून घेते, कारण तेलाचा अंदाज लागला पाहिजे म्हणून। इथं तेल किती तापलंय, मीडियम गॅसवरतीच ह्या पुऱ्या पहिल्यांदा मी तळून घेते। मग अशीच मी पुऱ्या बनवताना तेल गरम करायला ठेवलं होतं आणि बघा छान असा पुरीला कलर देखील आलेला आहे। मेन गोष्ट म्हणजे खूप छान कलर येतो पुऱ्यांना। तर मी तुम्हाला दाखवते, पुरी कधीही तेलात सोडली की अशी जे झाऱ्या असतो आपलं किंवा उलटण असतं त्याने असं फिरवून घ्यायचं, म्हणजे छान टम्म पुरी फुगते। तुम्ही पाहिलंच असेल, पुरी थोडीशी फाटली देखील होती, तरी पण पुरी तेवढीच फुलली आणि एकदम काठोकाठ फुललेली आहे। कुठंच तिने असं ठेवलं म्हणजे राहिलेलं नाही आहे। आणि अशाच प्रकारे माझ्या सगळ्या पुऱ्या अशाच फुललेल्या होत्या आणि जर रवा टाकला तर मस्त अशा 10-15 मिनिटं पुऱ्या आहेत तशा राहतात। फक्त एकावरती एक ठेवल्या तर मग त्या म्हणजे जी हवा आहे पुऱ्यांच्या आतमधली ती सगळी बाहेर येणारच, म्हणून अशाच ठेवायच्या। तर मी इथं बघा श्रीखंड आम्रखंड बनवलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी। हे पूर्ण ताट केल्यानंतर माझ्या सगळ्या पुऱ्या झाल्या होत्या आणि तरी पण पुरी आहे तशीच आहे। हिला पाहू शकता इथं छेद पण पडलेला आहे, तरी पण पुरी मस्त तयार झाली आहे। तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा काय विसरू नका।